आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. देवपूजा कशी करावी, देवपूजेचे नियम कोणते, कोरडी देवपूजा म्हणजे काय आणि कोरडी देवपूजा का करू नये. देवपूजा म्हणजे फक्त देवाला नमस्कार करणे नाही. देवपूजा म्हणजे मनाची शुद्धी, विचारांची निर्मळता आणि घरातील देवतेशी प्राणप्रतिष्ठित नाते जोडण्याची पद्धत आहे. योग्य देवघर कसं असावं, देवाला कशी पूजा करावी, कोणत्या वस्तू वापराव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात, कोरडी पूजा का चुकीची मानली जाते, ओल्या पूजेचे आध्यात्मिक फायदे कोणते, पूजेचे वैज्ञानिक फायदे, घरात दररोज पूजा करणाऱ्यांचे जीवन कसे बदलते, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. देवपूजा ही भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाची साधन आहे. पूजा म्हणजे देवाला काही देणे नसून आपल्या मनातील भक्ती जागृत करणे. देवपूजेचा मूळ अर्थ आहे मन शुद्ध करणे, घराचे वातावरण पवित्र ठेवणे, नकारात्मक ऊर्जा दूर करणे, सकारात्मक कंपना वाढवणे, देवाशी संवाद साधणे. प्रत्येक मनुष्याच्या घरात देवघर असते, पण देवघर असणे आणि देवपूजा योग्य करणे हे खूप महत्त्वाचं असतं, कारण यामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे. देवघर कसं असावं, देवपूजेतील पहिली पायरी म्हणजे देवघर व्यवस्थित असणे. देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. पूर्व दिशा ही आदित्य ऊर्जा असते आणि उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते. या दोन्ही दिशांमध्ये पूजा केल्यास घरात धन, शांती आणि आरोग्य स्थिर राहते. दुसरं म्हणजे देवघरात फक्त देव आणि त्यांची वस्तूच असावी. खालील वस्तू देवघरामध्ये कधीच ठेवू नये: तुटलेली मूर्ती, जुन्या फोटोंचे गड्डे, भंगलेली पूजेची भांडी, मृत व्यक्तींचे फोटो, पावत्या, बिल, कागदपत्र. देवघरात दिवा असावा. देवघरात दिवा लावणे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते, मानसिक स्थिरता वाढवते, लक्ष्मी प्रवेशाला मार्ग तयार होतो. देवघर हे स्वच्छ, सुगंधित आणि प्रसन्न असावे. माती, धूळ, गोंधळ ही सर्व गोष्टी देवपूजेची शक्ती कमी करतात. देवघरात लाल, पिवळा किंवा पांढरा प्रकाश योग्य आहे. काळा किंवा निळा मंद प्रकाश टाळावा. देवपूजा कशी करावी? मनाची तयारी करावी. पूजा करण्यापूर्वी आंघोळ करावी किंवा किमान हातपाय तरी धुवावेत, कारण पूजा ही शरीर, मन आणि आत्म्याची शुद्ध साधना असते. देवतांना जल अर्पण करावे. देवांना जल म्हणजे जीवनशक्ती. देवांना जल देणे म्हणजे आपल्या मनातील स्वच्छता अर्पण करणे. दीप आणि धूप अर्पण करावा, यामुळे वातावरण पवित्र होते. नंदादीप लावावा. कापूर आणि तुपाचा दिवा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. भक्तिभावाने दिलेला अगदी साधा प्रसादही देव स्वीकारतात. फूल म्हणजे प्रेम, सुगंध, शुद्धता. देवाला सुगंध आवडतो, त्यामुळे पुष्प अर्पण करा. आरती केल्याने ऊर्जा सक्रिय होते. आरतीची ज्योत चेहऱ्याजवळ घेतल्याने शरीरातील कंपन वाढतात. नामस्मरण करा, मंत्र जप करा. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्रीराम जय राम जय जय राम इत्यादी कोणत्याही मंत्रांचा जप हा आवर्जून करा. देवपूजेचे 20 महत्त्वाचे नियम आहेत, जे नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पूजा नेहमी उजव्या हाताने करावी. देवघरात पाय ओलांडून बसू नये. पूजा करताना मोबाईल, गप्पा, राग किंवा तणाव नको. देवाला तिखट किंवा खारट पदार्थ चुकूनही अर्पण करू नये. देवांसमोर रिकामी थाळी ठेवू नये. दिवा विझलेला दिसला तर लगेच लावा. घरात भांडण करून पूजा केल्यास फळ कमी मिळते. देवघरात सांडलेले तूप ते लगेच स्वच्छ करावे. देवांच्या मूर्तीवर धूळ जमा झाली तर चालत नाही. पूजा करताना काळे किंवा फाटके कपडे नको. देवांसमोर तोंडावर हात लावू नये. देवघरात चप्पल घेऊन जाणे निषिद्ध आहे. सायंकाळच्या वेळी पूजा न चुकवता करावी. देवाला ताजे पाणी, ताजे फूल, ताजा नैवेद्य अर्पण करावा. देवघरातील कप्पे अव्यवस्थित ठेवू नये. देवांसमोर खोटे बोलू नये. देवघरात चुना किंवा काळा रंग नको. देवांची मूर्ती नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावी. देवांच्या समोर दाराचा मागचा भाग ठेवू नये. देवपूजा मनापासून करावी, वेळेच्या बंधनात नाही. आता आपण या विषयाच्या अगदी सर्वात जो महत्त्वाचा टप्पा आहे, तर त्यामध्ये आपण येणार आहोत. कोरडी देवपूजा म्हणजे काय? कोरडी देवपूजा म्हणजे देवाला फक्त नमस्कार करणे. ना पाणी, ना धूप, ना दीप, ना अर्पण काही करणे. फक्त हात जोडून प्रार्थना करणे. अनेक लोक म्हणतात वेळ नाही म्हणून कोरडी पूजा करतो, पण ही पूजा पूर्ण पूजा नाही मानली जात. कोरडी पूजा म्हणजे भाव आहे पण कृती नाही, भक्ती आहे पण अर्पण नाही, श्रद्धा आहे पण शास्त्रीय पद्धत नाही. कोरडी देवपूजा का करू नये? यामध्ये अनेक प्रकारचे
दोष जे आहेत तर ते आपल्या घराला लागतात. आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण मग आपण जे हे कष्ट करतो, मेहनत करतो त्याचं फळ जर आपल्याला मिळावं हे जर वाटत असेल तर कोरडी देवपूजा ही चुकूनही करू नये. आता बघा, ज्या घरामध्ये कोरडी देवपूजा केली जाते त्यांच्यासोबत कोणकोणत्या घटना घडतात हे आपण जाणून घेणार आहोत. कोरडी देवपूजा का करू नयेत? बघा, ऊर्जेचा प्रवाह अपूर्ण राहतो. पूजा म्हणजे ऊर्जा घेणे आणि देणे. केवळ हात जोडल्याने ऊर्जा निर्माण होत नाही. दीप, धूप, जल, नैवेद्य ही देवपूजेची आवश्यक साधने आहेत. त्याशिवाय वातावरण पवित्र होत नाही. देवाला अर्पण केल्याने मन शुद्ध होते. घेण्यापेक्षा देणे ही भावना खूप जास्त महत्वाची आहे. मानसिक शांती अपूर्ण राहते. पूजा ही ध्यानासारखी आहे. कोरड्या पूजेमुळे हा ध्यानाचा प्रभाव कमी होतो. देवघर निर्जीव राहते. देवपूजा न झालेल्या घरात स्थैर्य कमी होते. ओल्या पूजेचे आध्यात्मिक फायदे आहेत. घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होते. धनसंपत्तीचे मार्ग मोकळे होतात. घरात लक्ष्मीला स्वच्छता आणि योग्य पद्धतीची पूजा आवडते. कुटुंबातील भांडणे कमी होतात. पूजेमुळे मनातील कटुता दूर होते. वातावरण पवित्र बनते. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती अधिक शांत होतात. त्यामुळे देवपूजेचे हे वैज्ञानिक फायदे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. धूप आणि कापुराचा धूर वातावरणातील जंतू नष्ट करतो. दिव्याच्या प्रकाशाने मानसिक एकाग्रता वाढते. प्रार्थनेमुळे तणाव कमी होतो. सुगंधामुळे मन प्रसन्न होते. रोज पूजा करणाऱ्यांच्या जीवनात काय बदल घडतात तर घरात स्थैर्य, कामात प्रगती, नोकरीत संधी, कुटुंबात ऐक्य, मुलांच्या अभ्यासात सुधारणा, धनलाभाचे योग, आरोग्य सुधारते, अपयश दूर होते, मन शांत होते, देवांवर विश्वास वाढतो. त्यामुळे चुकूनही आपल्या घरामध्ये कोरडी देवपूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नसते. कारण कोरडी देवपूजा जर आपण केली तर भगवंतासाठी भाव महत्वाचा असला तरी कृती आणि शास्त्रीय पद्धत तितकीच आवश्यक असते. देवपूजेत ऊर्जा प्रवाह निर्माण होत नाही. कोरडी देवपूजा केली तर घरामध्ये देवदोष हे तयार होतात. त्याचबरोबर कोरडी देवपूजा ज्यामध्ये धूप, दीप, पाणी, नैवेद्य काहीच नसतं त्यामुळे ही अपूर्ण मानली जाते आणि त्यामुळे कोरड्या पूजेमध्ये देवाला कोणतेही अर्पण नसते. याला शास्त्रात निरुपचार असे म्हणतात. देवाला सतत निरुपचार केल्यास देवतेची कृपा कमी होते. मनुष्याचे शुभ कार्य अडथळ्यात येते. घरात जडत्व वाढते. याला देवक्रोध दोष असे देखील म्हणतात. पूजा अपूर्णता दोष तयार होते. म्हणजेच कोरडी पूजा अर्धवट पूजा असते. यामुळे घेतलेले संकल्प पूर्ण होत नाहीत. प्रयत्नांमध्ये यश येत नाहीत. पैशाचे स्थैर्य कमी होते. आरोग्यामध्ये सुधारणा होत नाही. आरोग्यात किरकोळ त्रास जे आहेत तर ते वाढू लागतात. ह्या दोष घरातील वातावरण अस्थिर करते. अल्प देव कृपा दोष तयार होतात. देवपूजेमधून मिळणारी देवकृपा, दीपकृपा, धूपकृपा, जलकृपा, नैवेद्य कृपा, सुगंध कृपा ही सर्व कमी होते. परिणाम मनात अस्थिरता तयार होते. निर्णय क्षमतेचा अभाव, घरातील कार्यात विलंब, नशीब सपोर्ट करत नाही. या सर्व ज्या दोष आहेत तर ते घराला लागतात. घराचे भाग्य खटते. अचानक खर्च वाढतात. घरात वादविवाद वाढतात. मनुष्य बेचैन होतो. मानसिक ऊर्जा कमी होते. त्यामुळे चुकूनही आपल्या घरामध्ये कोरडी देवपूजा जी आहे तर ते आपल्याला करायचे नसते. कुलदेवीचे दोष सुद्धा आपल्या घरामध्ये जे आहे तर ते तयार होत असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही.